सुजित, गेले काही दिवस मी बघतीये स्वानंदीला सतत वहिनी 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 करत असतोस का? काय चालू आहे तुमचं? मला उत्तर हवंय सुजित, तुमचं काय चालू आहे? स्वानंदी खाली सुद्धा डॅडना तेच सांगत होती, सुजित सरांनी मला हात लावला म्हणून मी त्यांना मारले. तू तिला असा टच केलास का जो मुलींना बरोबर कळतो? खरंच सुजित? सुजित, तुला लाज वाटायला हवी रे. मी बायको आहे तुझी, लग्न झालंय सुजित. संचिता, बायको आहेस ना, स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास नाही ठेवता येते तुला? आता कोणाचं पट्टय तुला? स्वानंदीचं? सीसीटीव्ही फुटेज पाहिलंस ना? हो ना, तरी माझ्यावर हा इतका घाणेरडा आरोप घेतेस? बेब, स्वानंदी काहीतरी मूर्खासारखं बडबडते आणि आता इथे तूही मूर्खासारखंच बडबडतेस. ऐक ना, राहू दे, झालं ते झालं. आपण डिनर डेटला जाणार होतो ना? हो ना? चला निघूया. आता काय? सुजित, मला फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार. स्वानंदीचं बाळ तुला या जगात यायला नकोय, मग का वाचवलं स्वानंदीला? पडू द्यायचं होतं ना तिला. ती पडली असती, तिला लागलं असतं, तिच्या बाळाला लागलं असतं आणि तुझं काम परस्पर झालं असतं. मग तू म्हणतोस तसा गुड टच करून स्वानंदीला आणि तिच्या बाळाला वाचवायची काय गरज होती तुला? एक्झॅक्टली, हेच करायला होतं, हेच करणार होतो मी. पण रिफ्लेक्सेस आपले. आता आपल्या समोर कोणी पडत असलं तर आपण पटकन हात देतोच ना त्याला. सेम झालं माझ्याकडे. मूर्ख आहे मी. सोड ना आता हे सगळं. झालं ते झालं, आपण त्याच्यावर डिस्कशन करून काय होणार आहे? आपण मस्त डिनर डेटला जायचंय ना? दोघेही तयार झालो. की छान दिसतेस तू. कमाल, चल जाऊया आपण मस्त. मला नाही यायचं, आणि तुला खरंच जायचं असेल तर तुझ्या वहिनीला घेऊन जा. माझी नाही यायची. संचिता, स्वानंदी जे वागली त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. स्वानंदी, काय तुम्हाला कापरं का फुटलं? थरथरताय काय तुम्ही? तुम्ही बसा इथे, बसा. स्वानंदी, पाणी द्या, पाणी द्या. सावकाश सावकाश. हे बघा स्वानंदी, आता तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतंय हे समजू शकतो. फार विचार करू नका. देवेचं नाव घ्या आणि झोपा शांत. स्वानंदी, मी म्हणालो ना तुम्हाला, जास्त विचार करू नका. सगळं कळतंय मला, काही सांगायची गरज नाहीये. आराम करा. आणि हा, अजून एक, तुम्हाला त्या बंगल्यावर जाऊन काम करावं असं वाटत नाही, ते गेल्यावर स्ट्रेस येतो, मन लागत नाही तर नका करू ना. याआधी 1000दा सांगितलंय स्वानंदी मी तुम्हाला. मी बोलून घेईल साहेबांशी तसं. पण स्वानंदी प्लीज, आता त्या घरात जाऊन असं टोकाचं पाऊल उचलू नका की जेणेकरून सगळ्यांना त्रास होईल. स्वानंदी, हे असं काही घडलं ना तर साहेबांना त्रास होतो, त्यांना झालं की मला होतं.
तुम्हाला समजतंय का? यासाठी सर्वे रिपोर्ट लागेल आणि ह्याची माहिती फक्त मणीलाच आहे. मणीलाच फोन करायला हवा. तू इथे काय करतेस? काही काम आहे का? असं काय बघतेस तू? काय विचारलं मी? काही काम आहे का? मला काय झालं हे विचारण्यापेक्षा ना तुम्ही काय करताय याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मणीसर लागतात. मणीसरांशिवाय तुमचं पान हलत नाही. तुमची कामं करायला, पक्षात जायला, तुमच्यासाठी तुरुंगात जायला तिथे तुम्हाला मणीसर लागतात. पण तुमचा वारसदार तो मणी नसतो. तिथे फक्त सुजितच असतो. मग तो वारसा राजकीय असू देत किंवा प्रॉपर्टी मधला. का करताय तुम्ही असं? मणीसर तुमचा मुलगा आहे ना, मग अन्याय का करताय तुम्ही त्याच्यावर? आणि एवढं मोठं सत्य तुम्ही त्याच्यापासून का लपवून ठेवलंय? हे बघ स्वानंदी, तुला वाटतंय तसं नाहीये ते. साहेब, कसं आहे ना ते मला चांगल्याने माहिती आहे. त्यामुळे ही असली नाटकं माझ्यासमोर करायची नाही का? तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो असं वागायला? फॅक्टरीमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्यात गुन्हेगार कोण आहे हे माहिती असूनही तुम्ही मणीसरांना तुरुंगामध्ये पाठवलं का? तर स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वार्थाने बरबटलेल्या तुमच्यासारख्या माणसाला भर चौकात चापकाने फोडला पाहिजे. स्वानंदी, नाही 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 नाही. हो, काय होतंय तुम्हाला? एवढी धाप का लागली? पाणी 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 देते. थांबा. तुम्ही बसा आधी मागे टेकून बसा. इकडे बसा मागे टेकून. पाणी पिल्यावर बरं वाटतंय? शांत वाटतंय? शालिनी, जरा शांत व्हा. मी सुजितला बोलावते. सुजित, सुजित, संचिता, तुम्हाला बरं वाटतंय का? मला सांगा तुम्ही. काय झालंय? सुजित कुठे आहे? यांना बघ ना, अस्वस्थ वाटतंय आणि घाम पण सुटलाय. अगं सुजित कुठे आहे? सुजित मी कॉल करते. अगं कुठे आहे सुजित? काय झालं? लागत नाहीये, फोन नाही लागते. काही कामाचा नाहीये सुजित. तू मणीला फोन लाव आणि त्याला सांग साहेबांना बरं वाटत नाहीये, लवकर ये. मम्मा, मणी, मी सांगते तेवढं कर. मणीला फोन लाव. आणि त्याला सांग साहेबांना बरं वाटत नाहीये. हा, करते. हा संचिता. हॅलो मणी, डॅडना बरं नाही वाटत आहे. तुला मम्मानी बोलवलंय वर. बरं बरं, मी येतोय. डॉक्टरांना नाही बोलवतो. हो. थांबा थांबा, मणीला बोलावलंय आता. सर काय झालंय? हॅलो डॉक्टर, प्लीज तुम्ही बंगल्यावर या ना. साहेबांची तब्येत खराब झाली. हो हो हो, प्लीज प्लीज. येस. मणी सर काय झालं साहेबांना? मणी सर. हा करा. श्वास घ्या, सोडा. डॉक्टर कसे आहेत आता साहेब? मी त्यांना औषध देतो.
बरं वाटेल त्यांना. म्हणजे हॉस्पिटलला वगैरे शिफ्ट करायची गरज नाही ना? त्याची काही गरज नाही. बीपी थोडा जास्त झाला होता. कदाचित त्यांना अचानक काहीतरी धक्का बसला असावा, पण आता नॉर्मल येईल बीपी. मला सांगा, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी काही स्ट्रेसफुल झालेलं आहे का की ज्याच्यामुळे त्यांना हा त्रास घडला? नाही, तसं काही खास नाही. आता राजकारणात अशा लहान सहान गोष्टी घडतच असतात, त्यामुळे कदाचित. नाही, पण काळजी तर घ्यावं लागेल ना. त्यांना स्ट्रेस होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. आणि मी त्यांना गोळ्या देतोय. तर ही गोळी आहे, दररोज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरच्या अगोदर त्यांना द्यायची. ही दुसरी गोळी, ही विटॅमिनची गोळी आहे, ही दररोज त्यांना एक द्यायची. आणि ही गोळी इमर्जन्सीची आहे, फक्त इमर्जन्सी टायमाला द्यायची, इतर वेळी देऊ नका, नाहीतर साहेबाला त्रास होईल. आणि ही गोळी थोड्या वेळाने साहेबांना देऊन टाका. आणि सर्व गोळ्या वेळेच्या वेळीच देत राहा, नाहीतर परत तुम्हाला नेहमी गोळ्या घ्याव्या लागायच्या. ह्या गोळ्याचा कोर्स पूर्ण करा, नाहीतर ह्या गोळ्या तुम्हाला कायमस्वरूपी घ्याव्या लागतील. नाही, मी गोळ्या देते त्यांना बरोबर. तुम्ही काळजी नका करू. सर ठीक आहे. मी येतो ड्रॉप करायला. नाही ठीक आहे, थँक्यू. साहेब, डॉक्टरांनी गोळ्या औषधे दिली आहेत, त्यामुळे आता तुम्ही लवकर बरे होणार आहात. सुजित इतक्या रात्री कुठे गेला असेल? मॅडम, त्यांना औषध द्या. हो. अरे पण ही गोळी सांगितली होती की ही माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. हे संचिता, तुझ्या लक्षात आहे का डॉक्टरांनी कोणती गोळी सांगितली होती? नाही, माझं लक्ष नव्हतं. म्हणजे मी सुजितला फोन ट्राय करतेय. सॉरी, मला नाही माहिती. कदाचित ती नाही हो मामा, कन्फ्युजिंग आहे, खरंच नाही माहिती. तुम्ही उठा. संचिता, पाणी आण. स्वानंदी, थँक्यू. ती इमर्जन्सीची गोळी दिलीस ना, आता बरंच बरं वाटतंय मला. अरे पण तुम्ही दोघं एवढ्या रात्रीचे कशाला आला तिथे? माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, विनाकारण झोपमोड झाली. हा, डॉक्टर म्हणत होते स्ट्रेसमुळे तुम्हाला बीपीचा त्रास होतोय. साहेब, तुम्ही एवढ्या रात्री अजूनही त्याच गोष्टींचा विचार करताय. काय करू रे म्हणे, कितीही ठरवलं तरी सुद्धा तो विचार मनातून जात नाही ना. आपल्या घरातली सून दिरावर हात उचलते तेव्हा त्या घरातला प्रमुख म्हणून मला झोप लागेल का रे? नाही ना, कितीही ठरवलं तरी सुद्धा तो विचार मनातून जात नाहीये. विचारांवर आपलं नियंत्रण नसताना तो विषय अजूनही डोक्यातून जात नाहीये. अस्वस्थ करतोय मला तो विषय. बघितलंस, तुझ्यामुळे यांना इतका त्रास झाला. इकडे उभी राहून काय करतेस? जा मणी, उठ उठ उठ. तुम्ही दोघं जा.
मणी सर, नका एवढी काळजी करू. होतील सर पोद्दार साहेब लवकर बरं. मणी सर, अहो ऐकताय ना माझं? काय एवढा स्ट्रेस घेताय तुम्ही? मी जे सांगतेय ते ऐका. काय ऐकू स्वानंदी? हेच ना की साहेबांची तब्येत बिघडली आणि तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. आणि हे कोण बोलतंय? ज्यांच्यामुळे साहेबांची तब्येत बिघडली, ज्यांच्यामुळे साहेबांना बीपीचा त्रास होतोय त्या. स्वानंदी, आज जे काही घडलं ना त्याला कारण तुम्ही आहात. उद्या सुद्धा काही कमी जास्त झालं त्याला सुद्धा जबाबदार तुम्हीच. सुजितवर हात न पोचलेला होता. पडून काही होणार नाही स्वानंदी. जे व्हायचंय ते होऊन गेलं. तुमच्या वागण्यामुळे साहेबांना त्रास झाला. त्या सगळ्यातून जर काही शिकायचं असेल ना तर एवढं शिका की आपल्या वागण्यातून इतरांना त्रास होता कामा नये, खास करून साहेबांना. एवढं भान ठेवा म्हणजे झालं. आनंदी, रडू नका बघा. घ्या, शांत व्हा, शांत व्हा. पाणी प्या, पाणी प्या स्वानंदी. बस बस, सावकाश. स्वानंदी, तुम्हाला माहिती ना मला साहेबांची किती काळजी वाटते. आज जे काही घडलं, तुम्ही सुजितवर हात उचलला त्यामुळे साहेबांनी स्ट्रेस घेतलाय. त्यांची तब्येत बिघडली, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही रडताय. स्वानंदी, मी तुम्हाला तेच म्हणतोय, रडून काही होणार नाही. आपली चूक सुधारावी बस. चुकीचं बोलतोय का मी? नाही सर, तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही आहात. आज जे घडलं त्यामुळे नक्कीच साहेबांना त्रास झाला असेल. पण तुम्ही हे जे सगळं बोललात ना, मला रडू येत आहे. कारण तुमच्या बोलण्यामुळे मला ते सगळं आठवतंय जे मी विसरायचा प्रयत्न करत होते. काय आठवतंय? आणि सर, मी सुजित सरांवर हात उचलला. नाही पटलं तुम्हाला, कुणालाच नाही पटलं. सर, पोद्दार साहेबांनाही त्याचा त्रास झाला. पण अहो, माझ्या अशा वागण्यामागं काहीतरी कारण असेल हा कोणी विचारच करत नाहीये. तुम्ही सुद्धा नाही. सुजित सरांनी मला स्पर्श केला त्यावेळेस मला ती रात्र आठवली ज्या रात्रीत माझं सर्वस्व गेलं होतं. माझ्यावर अतिप्रसंग झाला होता. त्यांनी स्पर्श केल्यानंतर मला ते घाणेरडं फिलिंग आलं. किळस मला वाटलं. असं वाटलं वरण कुणी नाही माझं. बस 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 बस. सॉरी स्वानंदी, मला खरंच माहित नव्हतं त्यावेळी तुम्ही तशा का रिॲक्ट झाल्या. मला आत्ता कळतंय. आणि मी माझे तर्क लावून मी उगाच रागावलं तुमच्या. मला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. खरंच माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी मूर्ख आहे. मी बायकोच्या भावना समजून घेऊ शकलो नाही. सॉरी दी, खरंच सॉरी. तुम्ही आता परत तो विचार करू नका बरं. मी आहे ना आता तुमच्याबरोबर. आता इथून पुढे आपल्या दोघांनाही एकत्र आयुष्य जगायचंय. छान. आता कसलाही विचार करू नका. आता मस्त झोपा. देवी आईचं नाव घ्या, मग छान झोपेल. आणि काही लागलं तर मला उठवा. शांत व्हा. बस या चल.